गावी गेल्यापासून भांडी घासायचा कार्यक्रम माझ्याकडेच होता. आता हे दोघे रिकामटेकडे बसले होते. म्हणजे चला पटापट मला मदत करा, कारण ही भांडी गावकऱ्यांना द्यायची होती. कारण गावात खूप सारे असे कार्यक्रम होते. म्हणते चला आपल्याकडनं वेळेत गेलेली बरी नाही का. सो थोडा वेळ आराम केला होता आणि त्यानंतर छान अशी तयार झाली होती. आणि कारण की आमच्या देवीचा भंडारा होता, आता सगळेच तयार झाले होते आणि जायला निघाले होते. अचानक गाडीने आम्हाला टांग दिली. म्हणते चला 11 नंबरची बस पटापट काढूया आणि आपण जाऊया देवळामध्ये. देवळामध्ये खूप रांग होती, पण तरी पण धक्काबुक्की न होता छान अशा ओटी भरली, दर्शन झालं आणि बाहेर पडलो. आता बाहेर बसायला आम्ही खुर्ची बघत होतो, पण खुर्ची काही आम्हाला सापडलीच नाही. नंदेच्या मागोमाग मी सुद्धा निघाली आणि जिथे कीर्तन भजन नमन सगळं चालू होतं तिथे जाऊन बसली. आता इथे माझ्या सासूबाई, 2 नंदा आणि माझी जाऊबाई तिथे बसली होती, त्यांच्या मागोमाग बसली. आता पूर्ण समाज आमचा एकत्र होऊन ना हा भंडारा साजरा करतो. त्याच्यामुळे मी कोणाला ओळखते, कोणाला नाही ओळखत, तरी पण कोणी जर हसू केलं चेहऱ्यावरती तर छान असं स्माईल देऊन त्यांच्यासमोर हसते. आणि छान असं कीर्तन चालू होतं, नमन चालू होतं, हरिपाठ चालू होतं, ऐकायला खूप भारी वाटत होतं. आता हे गेल्या 3-4 वर्षापासून होतंय, पण मला यायला काही जमेनाच. म्हणते चला ह्यावर्षी पूर्ण फॅमिली एकत्र आलोय तर एन्जॉय करूया. छान महाप्रसाद करून घेतला होता आणि आता इथे फोटो काढत होतो. आता हे जे माझे दीर आहेत ते मामे दीर आहेत, त्यांचाही आता पुढचा लग्नाचा नंबर लागणारच होता. सो आता इथे थोडेफार कार्यक्रम होते ते सुद्धा अटेंड केले. त्याच्यानंतर घरी पोहोचलो. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.